काय सांगाल मुख्यमंत्री यांच्या वाढदिवस 22 तारखेला आणि त्या निमित्ताने ते गडचिरोलीत असणार आहे. कांसा इथे जे स्टील प्लांट आहे त्या कार्यक्रमाच्या दरम्यान ते असणार आहे. काय सांगाल, कारण की आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस गडचिरोलीकडे अधिक लक्ष देत आहे आणि काय सांगायला संदर्भात? नाही, एक तर 22 तारखेला त्यांचा जन्मदिवस आहे, ते चांगलंच आहे, परंतु त्या निमित्ताने इकडे गडचिरोलीमध्ये येणं जाणं सुरू झालेलं आहे. जास्त प्रमाणामध्ये साहेब येत आहेत. सुरजागड सारखा जे खदान ते जे सुरू व्हायला पाहिजे होतं यापूर्वी, ते सुरू झालं नाही. मी स्वतःहून त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन ते आपण खदान सुरू करण्याकरता लावलं आणि ते सुरू झाल्यानंतर आपण पाहतो की आता पोंचरीला एक फार मोठा 20,000 कोटीचा एक प्लांट उभा झालेला आहे त्या दृष्टीने 22 तारखेला साहेब येत आहेत. जे लेईंग फाउंडेशन त्यांनी टाकला होता त्याचा पूर्ण टप्पा पूर्ण झालेला आहे आणि त्या दृष्टीने त्याच्या उद्घाटनाकरता आणि 3ऱ्या टप्प्याचा भूमिपूजन असा हा कार्यक्रम आहे. आणि मला वाटतं अंदाजे एक 20,000 लोक तिथे येतील आणि एक चांगलं म्हणजे लोकांना रोजगार, नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट होता आणि तिथे कुठेतरी इंडस्ट्री आला पाहिजे हा आमचा विजन होता. आणि त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही त्या उद्योगाला प्रोत्साहित केलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या आपण नेते सध्या गडचिरोलीत आपलं फिरणं सुद्धा सुरू आहे. बाराई तालुक्यात त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात एकला चलोचा नारा आहे की पुन्हा आपण युतीसोबत लढणार असतात? नाही, आता सध्या तर महायुतीचा सोबत लढायचा असं प्रकारचं ठरलेलं आहे, परंतु आता स्थानिक पातळीवर काय होईल आपण काय सांगता येत नाही. त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांचा सुद्धा विचार हेच आहे की आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये युती करून लढला पाहिजे असं त्यांचा विचार आहे. विधान परिषदमध्ये अशोक नेते यांनी प्रश्न उचलला होता. आपण जर बघितलं असेल तर आदिवासी आश्रम शाळेमध्ये 309 विद्यार्थी आहे, त्यांच्यामध्ये प्राथमिक कॅन्सरचे जे आहेत ते लक्षणे आढळले होते. त्यापैकी 12 लोकांवर ऑपरेशन सुद्धा सुरू आहे. कसं बघता याकडे आपण? नाही, आश्रम शाळामध्ये जे आपण पाहतो कॅन्सरचं प्रमाण थोडंफार वाढलेलं असं प्रकारचा प्रश्न होता. अशोक नेतेने विचारलेला नाही, परंतु एक आदिवासी आमदाराने विचारलं होतं वेगळं, पण प्रश्न आला होता विधानसभेमध्ये आणि त्या दृष्टीने हा काळजी घेणं हा आपला राज्य सरकारचा प्राधान्याने त्यांनी काळजी घेतला पाहिजे. आणि त्या दृष्टीने माझा सुद्धा एक प्रश्न लागला होता. त्या वेळेला मी सांगितलं होतं की एक आपला ॲम्ब्युलन्स आपण ठेवला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये, जेणेकरून आपल्याला प्राथमिक आरोग्य तपासणीच्या दृष्टिकोनातून ॲम्ब्युलन्स प्रत्येक पूर्वी होता आणि त्या दृष्टिकोनातून आदिवासी विभागाने ठेवला पाहिजे. सर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होती, यावरच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून सांगू अशी कबुली सुनील तटकरेंनी दिली आहे. तर अशी कोणतीच चर्चा नाही असं छगन भुजबळ म्हणाले. नाही, सध्या काही चर्चा नाही. आता चर्चेला आता विराम दिलेला आहे साहेबांनी, मोठे साहेबांनी. त्या दृष्टिकोनातून दोन एकत्रित येतील हा आता नंतरचा गोष्ट आहे, बघू पुढे काय होईल. परंतु सध्या तर आम्ही महायुती म्हणून आपण जिल्हा परिषद, महानगरपालिका हे सगळं आपण लढणार आहोत. धन्यवाद.